दीप्ती, मी चहा ठेवते माझ्यासाठी, तर तुझ्यासाठी पण ठेवू? काही गरज नाहीये, माझा मी ठेवेन चहा. नको मला. तिला काय झालं? दीप्ती दे, तू नको झाडू मारूस, मी मारते, तू जा, तुला कॉलेजला जायला उशीर होतोय ना. दे. राहू दे, माझं काम मला करू दे. अगं असं काय करतेस? दे, मी मारते. जा तू. अगं टिफिन. दीप्ती, अगं टिफिन विसरलीस तू. हे घे, तुझ्या आवडीचा आज टिफिन केलाय मी. घे. नकोय मला टिफिन. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे मला टिफिन द्यायची काही गरज नाही. अगं असं काय बोलतेस? काय झालं? अगं दीप्ती, टिफिन तरी घेऊन जा. अशी का वागते ही मुलगी आज? संध्याकाळी आली की हिच्याशी बोलायलाच हवं. काय खाणार आहे काय माहिती. अजून कशी आली नाहीत? 6 वाजले. हे घे पाणी. दीप्ती, काय झालंय? तू अशी का वागतेस? मी सकाळपासून बघते तुझ्याकडे. काय ग दीप्ती, किती दिवस तू ताईच्या जीवावर राहणार आहेस? तुझं काहीतरी कर स्वतःच. आता ती जाईल आणि काय ताई ताई चाललंय तुझं सारखंच. अगं मी तुझ्याशी बोलतेय. काय झालं? अगं ताई, आता तुझं लग्न होणार आणि लहानपणापासून आई आणि बहिणीची माया तू दिलीस मला आणि बाबांची पण कर्तव्य पार पाडलीस. आणि आता तसं पण तू जाशील, मग तर मी एकटीच पडणार आहे. मलाच माझी कामं करावी लागणार आहेत. अगं वेडाबाई, तुला सोडून मी कुठेच नाही जाणार. आणि जरी माझं लग्न झालं ना, तरी तुझ्यासोबत मी नेहमी असेन. कळलं? अगं ताई, सोबत तर तू असशील माझ्या, पण लग्न करून तुला सासरी तर जावंच लागणार आहे ना. आणि मग काय, मी एकटी हॉस्टेलला जाणार. अगं वेडी आहेस तू. तुला कोण म्हंटल मी तुला हॉस्टेलला पाठवणार आहे? मी कुठेच नाही पाठवणार आहे. जशी आत्ता तुझ्या इथे सोबत आहे ना, तुझ्या समोर, अगदी तशीच राहणार आहे. कळलं?